गुड मॉर्निंग. तर आज सकाळची सुरुवात अशी झाडे दाखवून करते. कारण खूप दिवसांनी आमच्याकडे अशी झाडं आली आहेत आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं. मी आधीसुद्धा लावायचे, पण सूर्यप्रकाश नसल्यामुळे झाडं जास्त दिवस टिकत नव्हते. आणि हे बघा, छान देवघरात पूजासुद्धा करून घेतली आणि आत्ता वेळ झाली आहे आमची ब्रेकफास्टची. तर आज नाश्त्याला मी बनवली आहे इडली. आणि इडली खाण्यासाठी आज सगळे लवकर उठले आहेत. उर्वीसुद्धा लवकर उठली आणि फ्रेश झाली आहे. आणि इडली म्हटलं की सगळ्यांचा वीक पॉईंट आहे. उर्वी तर स्वतःहून खायला लागली आहे. 2 इडल्या तर ती इझिली खाते आहे. तर आज बरेच दिवसांनी आम्हीसुद्धा दोघं एकत्र ब्रेकफास्ट करतो, कारण आज संडे नाही आहे तरी एकत्र आहोत. आणि त्यानंतर ते ऑफिसला गेल्यावर आम्ही इकडे आलो देवदर्शनाला, म्हणजेच देवळात. पूर्वी लहान असताना आम्ही बऱ्याचदा इथे यायचो, पण आता बऱ्याचदा स्किप झालं होतं, कारण मग आम्ही बाहेर जायचो किंवा मग घरची कामं किंवा उर्वीच लेट उठायची त्यामुळे. तर आता घरी आल्यानंतर उर्वीचं नॅप टाईम झालं आहे आणि उर्वी हल्ली ना या टेंट हाऊसमध्ये झोपायला लागली. तिला आवडायला लागलं आहे. तर ती झोपते तोपर्यंत म्हटलं आपण काहीतरी एक पदार्थ बनवूयात उर्वीला असं स्नॅक्स म्हणून. तर व्हिडिओ बघता बघता ही व्हिडिओ आली होती, टोमॅटो नॅचोस म्हणून. तर म्हटलं आपणसुद्धा ट्राय करूयात. तर 4-5 पिकलेले टोमॅटोची प्युरी केली. त्यामध्ये लाल तिखट, हळद, पेरी पेरी मसाला, ब्लॅक पेपर आणि मीठ हे सगळं घालून थोडंफार तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे. आणि ह्यामध्ये पाणी वगैरे काहीच घातलेलं नाही आहे, फक्त टोमॅटोची पुरी आहे ना, प्युरी त्याच्यानेच हे पीठ भिजवले आणि वरती तुपाचं असं हात फिरवले किंवा तेलसुद्धा वापरू शकता. म्हटलं उर्वीसाठी बनवते, थोडं पौष्टिक असं सुद्धा झालं पाहिजे. त्यानंतर एक पोळी अशी लाटली आणि फोर्कच्या मदतीने असे डॉट डॉट पाडून घेतले आहेत. नाही केली तर मग तर पुऱ्यांसारखे होते, कारण पहिली बॅच मी केली तर ते तसेच झाले. विसरून गेली मी असं फोर्कने करायचं आणि त्यानंतर तळल्यानंतर ते एकदम पुऱ्यांसारखे झाले. त्यामुळे मी पुन्हा असं केलं. आणि कढई तापली आणि छान आपले हे नाचोस मी तळून घेते. असं वेगवेगळं काहीतरी तिच्यासाठी बनवत असते. मध्ये चॉकलेट, जेली चॉकलेट आणि मग मध्ये लाडूसुद्धा बनवले. कारण बाहेरचं जास्त मी तिला देत नाही. खूपच अगदी तिने हट्ट केला तरच असं कधीतरी देते बाहेरचं. वेफर्स वगैरे पण जास्त नाहीच देत, म्हणून म्हटलं आपण घरी ट्राय करूयात. पण खूप छान झाले होते बघा. तळल्यानंतर फक्त तळायला अगदी थोडा वेळ जातो, कारण मीडियम गॅसवर ठेवलं होतं, नाहीतर आतमध्ये कच्चे असे राहतील ते. पण हे छान, त्याचा रंगसुद्धा खूप छान आला आहे. असं बाऊलमध्ये काढलं आणि गरम गरम असताना पुन्हा त्यावर पेरी पेरी मसाला घातला, जास्त घातला नव्हता, थोडंफार. पण इतके टेस्टी झाले होते ना. तर हे बघा, छान ट्रायंगल बिंगो आकाराचे टोमॅटो नाचोस तयार झालेत. कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा. तुम्हीसुद्धा करून बघा. चलो बाय.